नमस्कार. हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोक कुलकर्णी यांच्याकडून. आता तुम्ही विचार करत असाल की आज मी अचानक हे काय बोलत आहे. अहो, जुन्या वर्षाला निरोप देऊन 2026 मध्ये पाऊल टाकण्याची तयारी सुरू झाली आहे आणि माझ्याकडे लोकांचे मेसेज आणि कॉल्स सुरू झाले आहेत. गुरुजी, आमच्या मुलामुलीचं लग्न कधी करायचं? शुभ मुहूर्त काय आहे? विवाह 16 संस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचा. 2 जीवांना, 2 कुटुंबांना जोडणारा हा पवित्र बंधन. पण जर मुहूर्त शुभ नसेल तर या बंधनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे योग्य शुभ मुहूर्त निवडणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आज मी तुम्हाला जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतचे पंचांगानुसार काढलेले एक विवाह मुहूर्त देणार आहे. काही महिने खूप खास आहेत तर काही महिन्यात मुहूर्तच नाही आहेत. तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा तुमच्या मित्रपरिवारासोबत लगेच शेअर करा. चला तर मग आता मुहूर्त लिहून घ्या. सर्वात मोठी बातमी म्हणजे 2026चा पहिला महिना म्हणजे जानेवारीमध्ये विवाहासाठी एकही शुभ मुहूर्त नाहीये. होय, एकही नाही. त्यामुळे जानेवारीचा विचार करू नका. पण काळजी करू नका. फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे. या महिन्यात तब्बल 12 शुभ विवाह मुहूर्त आहेत. हे बघा तारखा: 5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे नंतरचा काळ खूप शुभ आहे. त्यानंतर येतोय मार्च महिना. या महिन्यात थोडी घाई करा कारण 8 शुभ मुहूर्त आहेत. 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 12 मार्च. पुढे उन्हाळ्याची चाहूल लागते. एप्रिल महिना. इथे आहेत 8 शुभ मुहूर्त: 15, 20, 21, 25, 26, 27, 28 आणि 29 एप्रिल. बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेण्यासाठी मी इतकी महत्त्वाची माहिती देत आहे. मग एक छोटीशी गोष्ट माझ्यासाठी करणार? तुम्हाला हे ज्ञान उपयुक्त वाटत असेल तर लगेच लाईक बटन दाबा. आणि हो, माझ्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला पुढे पाहूया. आता पाहूया वर्षातील मधले आणि शेवटचे महिने. लग्न आणि समारंभाचा पीक सीझन म्हणजेच मे महिना. इथे आहेत पुन्हा 8 जबरदस्त मुहूर्त: 1, 3, 5, 6, 7, 8, 10 आणि 13 मे. जूनमध्ये थोडा ब्रेक आहे पण शेवटी पुन्हा 8 शुभ तारखा मिळतील: 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 29 जून. यानंतर 4 महिने देवशयनी एकादशीमुळे मोठे मुहूर्त नसतात. पण जुलैच्या सुरुवातीला 4 मुहूर्त आहेत: 1, 6, 7 आणि 11 जुलै. यानंतर थेट 4 महिने विवाह बंद. मग दिवाळीनंतर देव उठल्यानंतर येतोय नोव्हेंबर. या महिन्यात आहेत 4 शुभ मुहूर्त: 21, 24, 25 आणि 26 नोव्हेंबर. आणि वर्षाचा शेवट डिसेंबर महिना हा तर मुहूर्तांचा राजा आहे. इथे आहेत एकूण 7 शुभ तारखा: 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर. हे लक्षात ठेवा, विवाह मुहूर्त म्हणजे केवळ तारीख नाही तर त्या दिवसाची पवित्रता, नक्षत्रांची शुभता आणि ग्रहांचा आशीर्वाद. तुमचे नियोजन आता सुरू करा. आपण ऐकत होता पंडित अमोक कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह. शुभम भवतु.